जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल लिंक विश्वासी लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद. येशू ख्रिस्त विवाहित होता का? येशू ख्रिस्ताचे लग्न झाले नव्हते हे नक्की. ख्रिस्ताचे लग्न मरिया मग्दालियाशी झाले होते असे काही लोकप्रिय मिथक आज आहेत. ही मिथक पूर्णपणे खोटी आहे आणि त्याला कोणताही धर्मशास्त्री, ऐतिहासिक किंवा बायबल संबंधी आधार नाही. काही गुळज्ञानवादी सुसमाचार मध्ये येशूचा मरिया मग्दालियाशी खूप जवळचा संबंध होता असे नमूद केले आहे, परंतु त्यापैकी कोणीही येशूने मरिया मग्दालियाशी विवाह केला होता किंवा तिच्याशी कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध होते असे म्हटले नाही. सर्वात जवळचे म्हणतात की येशूने मरिया मग्दालियांचे चुंबन घेतले, ज्याला सहजपणे मैत्रीचे चुंबन म्हटले जाऊ शकते. या व्यतिरिक्त जरी नॉस्टिक गॉस्पेलने थेट सांगितले की येशूने मरिया मग्दालियाशी लग्न केले, त्यांना कोणतेही प्रामाणिक अधिकार नाही, कारण नॉस्टिक गॉस्पेल ज्यांनी येशूबद्दल नॉस्टिक दृष्टिकोन ठेवला होता त्यांनी लिहिला होता, कारण ते फसवणूक म्हणून सिद्ध झाले आहे. जर येशूने लग्न केले असेल तर बायबल आपल्याला सांगेल की हे घडले आहे, किंवा आपल्याला या वस्तुस्थितीबद्दल काही अस्पष्ट विधाने सापडतील. या महत्त्वाच्या विषयावर पवित्र शास्त्र पूर्णपणे गप्प बसत नाही. बायबलमध्ये येशूची आई, दत्तक पिता, सावत्र भाऊ आणि सावत्र बहिणी यांचा उल्लेख आहे. येशूला पत्नी होती या वस्तुस्थितीचा उल्लेख करण्याकडे दुर्लक्ष का होईल? जे लोक विश्वास ठेवतात, शिकवतात की येशूचा विवाह झाला होता, ते त्याला मानवीकरण करण्यासाठी, त्याला अधिक सामान्य बनवण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तीसारखे बनवतात. येशू हा देहात देव होता यावर लोक विश्वास ठेवू इच्छित नाहीत. योहान 1:1-14 10:30 म्हणून ते शोधून काढतात आणि येशू विवाहित आहे, मुले आहेत आणि एक सामान्य माणूस आहे यावर विश्वास ठेवतात. एक दुय्यम प्रश्न असेल, येशूचे लग्न झाले असते का? लग्न करण्यात काही पाप नाही. जीवनात शारीरिक संबंध ठेवणे हे पाप नाही. तर होय, येशूचे लग्न झाले असते आणि तरीही तो देवाचा पापरहित कोकरा आणि जगाचा तारणहार असू शकतो. त्याच वेळी येशूचे लग्न होण्याचे कोणतेही बायबल संबंधी कारण नाही. या वादात ही बाब विचारात घेण्यासारखी नाही. ज्यांचा विश्वास आहे की येशू विवाहित होता, ते विश्वास ठेवत नाहीत की तो पापरहित होता किंवा तो ख्रिस्त होता. लग्न करणे आणि मुले होणे हा ज्या उद्देशासाठी देवाने त्याला पाठवले ते नव्हते. मार्क 10:45 आपल्याला सांगतो की येशू या जगात का आला? मनुष्याचा पुत्र सेवा करण्यासाठी आला नाही, तर सेवा करण्यासाठी आणि अनेकांसाठी त्याचे जीवन खंडणी देण्यासाठी आला आहे. आमेन.